काका नमस्कार. नमस्कार. काका आपलं तुमचं नाव पूर्ण सांगा. माझं नाव दिलीप प्रेमराव साळुंके, मुक्काम शिरोड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बर काका, आपला हा म्हशीचा गोठा जो आहे तो किती वर्षापूर्वीचा आहे? साधारणतः 1990 सालापासून हा माझा गोठा आहे. 1990 पासून. बर. आणि त्यापासून मी कोरेगावला तुझा धंदा चालू केला. 90 पासून साधारणतः 90 पासून करताय तुम्ही दुधाचा व्यवसाय? आज टाकायचं माझा धंदा चालू आहे. बर. आता मला तुम्ही सांगा, 1990 साली तुम्ही या गोट्याचं काम केलंय, त्यावेळेस खर्च किती आला होता या गोट्याला? त्यावेळेस साधारणतः 12-13 हजार रुपये आला होता. 12 ते 13 हजार. बर. म्हणजे आत्ताचे कमीत कमी लाखभर रुपये झाले. रुपये झाले. बरोबर. ते बी साध्या पद्धतीने. साध्या पद्धतीनं. म्हणजे आपल्या साध्या म्हणजे मिडियम पद्धतीने. बर. काका, तुम्ही गोटा तयार झाल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात कशी केली होती? किती मशीन पासून सुरुवात मी केली? म्हणजे साधारणतः माझ्याकडे देशी म्हशी होत्या. हा. 1-2 होत्या. मी सुरुवातीला मोरा मैसाना म्हणून म्हैस घेतली. बर. आणि त्यापासून मी धंदा चालू केला. होय का? त्याच्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 7-8 म्हशी केल्या. हा. आता साधा माझ्याकडे 5 म्हशी आहेत आणि 2 रेड्या. आता 5 म्हशी आणि 2 रेड्या आहेत. 2 रेड्या आहेत. बर. आता मला सांगा, दिवसभरात आपलं म्हशीचं दूध किती जातं? साधारणतः माझं आता सध्या 30 ते 35 लिटर दूध जातं. 30 ते 35 लिटर. हो. बर. आता मला दोन्ही टाइमपासून मिळून ना. दोन्ही टायमात मिळून 35 लिटर. एखादी दुसरी गाभण असती, एका टाइमावर दिली असती, त्यामुळे कमी सरासरी 35 ते 40 लिटर दूध जातं. बर. कोणत्या जातीच्या म्हशी आहेत आपल्या गोट्यामध्ये? माझ्याकडे काही म्हैसान आहेत, काही मुरामधले बी आहेत. अशा पद्धतीच्या गोटा म्हणजे म्हशी आहेत या पद्धतीच्या. बर. आता आपल्या 4-5 म्हशीमध्ये एखादी टॉपला कोणती आहे जास्त दूध देणारी? ह्या टॉपला म्हणजे कोल्हापूरची म्हैस आहे ती. कोणती? ती म्हैस आहे. ती म्हैस आहे की टॉपला चालती. टॉपला आहे का? 6.5 लिटर दूध देते. 6.5 लिटर एका टायमिंगला? एका टायमिंगला. होय. म्हणजे 13 लिटर देते 2 टायमात? 2 टायमात 13 लिटर दूध देते. बर. आता काका, तुम्ही कुटुंबात किती जण आहेत? आम्ही आता सध्या कुटुंबात आम्ही 2 भाऊ आहे. हा. आमच्या दोघांच्या बायका, मुलं आमची आहेत 5-6. बर. म्हणजे त्याला 3 मुली आहेत. एक बर. मुलगा आहे, मला 2 मुलगा आहेत. होय. बर. शेती आहे का? शेती आहे ती. शेती आम्हाला साधारणतः दोघांना 6 एकर 7 एकर शेती आहे. होय का? बर बर. संपूर्ण बागायची आहे. हा. थोडंफार वैरणीचं करतो. हा. बाकीचे ऊस आलं बी असतं काय थोडंफार. होय का? अशा पद्धतीने आपलं चालवतो आम्ही. बर. शेती करत करत आपला हा व्यवसाय पण तुम्ही करता? जोडधंदा म्हणून. जोडधंदा चांगला आहे. आणि साधारणतः माझ्या अंदाजाने जरी बघितलं तर ज्यावेळेला तुम्ही कुठलाही धंदा टाकता त्यावेळेला तुमचं समजा तुम्ही 4 लाख भांडवल घातलं तर ते तुमचं 4 लाख भांडवल फेडायला कमीत कमी 10 वर्ष लागतात. बरोबर. तसं ह्या जनावरांच्या बाबतीत कष्ट जास्त आहे, पण साधारणतः तुम्ही वर्षाच्या 1.5 वर्षात मिळवता. होय ना? समजा 4 लाख रुपये जर भांडवल घातलं बर, ते साधारणतः वर्ष ते 1.5 वर्षात किंवा 2 वर्ष झालं. 2 वर्ष झाले आणि शिवाय आपलं उत्पन्न जागेवर राहतं. बर. अशा पद्धतीनं आहे. समजा जर आपण 1 लाखाची म्हैस घेतली तर साधारणतः तिथं 1 लाखाचं सव्वा लाखाचं दूध मिळतं त्यापासून. 1 लाखाची घेतली तर. आणि शिवाय कमीत कमी 50,000ची त्या काळात म्हस राहिलेली असते. म्हणजे तिची किंमत ही 50,000पर्यंत असते. ती गाभण असते 3 महिन्याची 4 महिन्याची. त्यावेळेला तिची किंमत मी साधारणतः लाखाला लाख म्हटलं तरी 2 वर्षात भेटतात. होय ना? हो. बरं. वैरण गाडीचा खर्च म्हटला तर आपल्याला शेणाचा फायदा आहे. हो. शेण आमचं घरी शेतीला शेणखत घ्यावं लागत नाही आम्हाला. होय ना? आता आपल्याला म्हशी जर नसत्या तर आपल्याला शेणखत किती रुपयाचं घ्यायला लागलं असतं? अहो आता साधारणतः आमच्याकडे 6,000 रुपये डंपिंग राहिली आहे. बर. मग आमचं कमीत कमी 8 राहिल्या शेणखत निघतं. 8 राहिल्या शेणखत निघते. होय का? मग साधारणतः आपला ह्याचा वैरणीचा खर्च निघून जातो. वैरणीचा खर्च निघून जातो. वैरणीचा सरासरी निघून जातो. थोडाफार काय 2-5 हजार इकडे तिकडे होतं, पण सरासरी निघून जातो. बर बर. आता मला तुम्ही सांगा, आता ह्याला खुराकाला काय देताय तुम्ही मशीनना? खुराकाला सरकी पेंट, गोळी पेंट आणि भुसा.
होय ना. आणि शक्यतो माझी जातीला भुसा हा मोठा म्हणजे रहाट लागतो. हं. ते जे घरा भुसा असतो का नाही हा. तो माझी जातीला चालत नाही. हा. त्यामुळं जनावरांच्या कोट्यात उष्णता असते माझी जनावर असल्यामुळे, हं, हं. त्यामुळे त्यांना हा घरा भुसा चालत नाही. होय. आणि ते आम्ही पहिल्यापासून चालत नाही. होय ना. हो. बर बर. आता मला तुम्ही सांगा, आता हे काय रेडी आहे का? हा रीड आहे, ही मुरा जातीची आहे बघा. मोरा जातीची आहे का? हा, तिला शिबिर दिलं होतं. होय. ती आमची सगळी घरची पाहिजे. आणि घरचे आहेत का सगळे? हो, सगळ्या घरची आहेत आमच्या. बर. पहिली पहिल्याची सगळ्यात दोन- पहिली कुठली आहे? पहिल्याची एक दोन होत्या हा. त्या आमच्या दावणीला मेल्या. मेल्यात हा, दावणी. आणि काय 2-3 निघले. बर. पण त्या दोन्हीची पैदाशी आमची सगळी आहे. म्हणजे घरी तयार केलेले आहेत घरी मग? तयार केलेल्या म्हशी आहेत सगळ्या. काय म्हणताय, चांगले आहेत की राव. हा. बर. काका, आता मला तुम्ही सांगा, आता तुम्हाला शेती पण आहे, हो, शेती पण केली. तुम्ही या दुग्ध व्यवसायाच्या जीवावर तुमचं काय प्रगती झाली आहे का? प्रगती म्हणजे असं आहे, मोठं कुटुंब असल्यामुळं की मी खाऊन पिऊन सुखी आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे. तसं शेतीला काही जास्त भांडवल लागत नाही, काय नाही. ह्याच्यातूनच भांडवल वापरून आमचं सगळं चालतं, व्यवस्थित चालतं. होय ना. हं. बर बर. आता हे रतिबाला दूध घालता का डेअरीला? नाही, काय थोडं रतिबाला घालतो. हा. आणि काय आम्ही खाऊन गिरायक म्हणून कोरेगावमध्ये आमची गिरायक आहे ती ठराविक हा. 1-2 हॉटेल आहेत. हं. बाकीची जसं गरबा सर्व्हिसवाली काही लोक आहेत, हं. त्यांना माझं दूध असतं. बर. आता आपण रतिबानं जे दूध घालताय ते कसं लिटर घालता? ते आता मी 60 रुपयाला घालतो. 60 रुपयाने का? हा. बर बर. आणि डेअरीवाला माझं 55 घेतो. त्यामुळे मी डेअरीला शक्यतो जास्त घालत नाही. शिल्लक राहिलं तर डेअरीला घालतो. होय का? हा. बर बर. आता मला तुम्ही सांगा, घरी तयार करताय काका तुम्ही, बरोबर ना? हो. म्हशी जर विकायची झाली म्हस हं. तर कितीला विकचाल? ती साधारणतः आत्ताच्या म्हणजे किमती पहिल्या किमती कमी होत्या, पण आता सरासरी जनावरांच्या किमती फार झालेल्या आहेत. हा. कारण जनावर दुर्मिळ झाले. होय. त्यामुळे जनावरांची किमती साधारणतः ही 80-90च्या पुढच्या आहेत. 90च्या सरासरी 90च्या दरम्यानच्या आहेत. मी समजा जर आत्ता ताजी याला झालेली असली एक 8-10 दिवसात तर तिची किंमत 90,000 होती. होय. हां, समजा 2 महिने अगोदर विकली तर ती 75,000पर्यंत जाते. बर. आता मला तुम्ही सांगा, आपल्या गोठ्यामधली अशी म्हस असं विकायची वगैरे आहे का काय? आता सध्या काय आम्ही विकणार नाही, कारण मध्ये एक मी म्हैस विकली. कारण या बऱ्याचशा झालेल्या होत्या हा. आणि ती पण आटत आली होती, लागाट होती. ती मग मी देऊन टाकली. वाई जरा तिचं दूध कमी होतं. ती साधारणतः 5 लिटर दूध देत होती. बर. म्हणजे घरी चांगल्या तयार केल्यात पण हो, काका चांगलं तुम्ही? आहे, चांगलं आहे. आम्ही शेमेज भरताना सुद्धा जाती पण शेमेज भरतो. होय का? हां. बर बर. तुम्ही आता चारायला बाहेर नेता त्यांना का गोठ्यामध्ये? बाहेर चारायला आम्ही शक्यतो नेतच नाही. फक्त आमच्या इथे जवळ नदी आहे, तिला 1-2 दिवसातनं धुवायला म्हणून नेतो, त्यांचं ही मोकळं व्हायसाठी. बर. या बरं काका मशीनकडं जरा, इकडं पूर्ण दाखवा जरा या म्हशी. ही कोणत्या जातीची म्हस आहे? ही साधारणतः म्हैसाणामधली म्हैस आहे हा. थोडक्यात. हा. आणि ही सुद्धा दुधाला 1 नंबर आहे. 6 लिटर एका टायमाला दूध देते. 2 टाइमचं 12 लिटर 12 देते. लिटर देते. आता ही पहिल्यावर आहे. बर. दुसऱ्या दुभत्याला ती कमीत कमी 7 लिटर दूध देते एका टायमाला. होय ना. हा. बर बर. ही 2 नंबरचे दाखवा बरं आता. 2 नंबरची आहे ती साधारणतः हिला आम्ही मुंडा जाफर म्हणतो. कुठली? मुंडा मुंडा जाफर? हा, खाली शिंग असलेली हा, हा. मुंडा जाफर. ही अशी तिची शिंग खाली आहे. मुंडा जाफर मुंडा म्हणायचं. जाफर आहे. ही सुद्धा 6-6 लिटर दूध देते आरामशीर. होय. 12 लिटर देते. 12 लिटर दूध देते. बर. त्या सगळ्या म्हणजे आता ही 3 नंबरची ही जी म्हस आहे ही कोणत्या जातीची आहे? ही म्हैसाणा जातीची आहे. कोणत्या? म्हैसाणा म्हैसाण. जाफर म्हैसाणा जाफर म्हैसाणा या जाफर. जातीची आहे. होय. हा. ही किती देते दूध? ही 7 लिटर दूध देते एका टायमाला. 7 लिटर. हा, 7 लिटर दूध. 2 टायमाचं 14 लिटर. 14 लिटर दूध देते. होय ना. हा. बर बर. म्हणजे कॅमेरा. बर बर. काका इकडे या. ही कोणती म्हस आहे जातीची? ही म्हैसाणा आहे. ती डावला नाही. बर. तिचंच आहे का पिल्लू हे? तिथंच पिल्लू आहे ती. बर. एक येत झाले का हिचं? हा, हे पहिल्यांदाच आहे आता. पहिलेच आहे. पहिले येत झाले का? पहिले येत आहे आता. किती दूध देते? ही आता 5-5.5 लिटर दूध देते एका टायमाला. 5-5.5. म्हणजे 5 10 लिटर देते हो, म्हणायचं. 11 लिटर दूध देते सरासरी. होय. काय झालं हिला?
हं? हिला काय झालं? रेडा झाला. हा रेडा आहे. रेडा आहे होय? हं. बरं. नाही, रिडी आहे रिडी. ही रिडी तिची आहे बघा. आता दाखवली रिडी आहे ना. हिचे का? हा, तिची ही रेडी रिडी तिची आहे का? हा, आणि हा रेडा हिचा आहे. होय, हं. हिचा आहे का? हं. हा रेडा आहे. हं. बर बर. आता काका गोट्याचं बर का एवढा जुना आहे पण जुना अजून गोठा आहे. खणखणीत आहे. 1990 साली मी हा गोठा बांधलेला आहे. बर. त्यामुळे आता तिची पुनर्रचना करायची आहे. मटेरियल येऊन बाहेर पडले. नाही चांगला आहे तरी खणखणीत आहे अजून जुना. सिस्टमॅटिक बांधणार आहे गोठाचा. नाही ना ती असू द्या. दावण त्याला ती चारा बाहेर पडू नये असं चांगल्या पद्धतीनं फरशी बिरशी व्यवस्थित कोबा करून. नाही चांगला आहे चांगला आहे. काका मला तुम्ही सांगा आता काही लोक असे आहेत की ज्याला जमीन वगैरे आहे हं. किंवा असं शेती थोडीफार आहे कोणी असं दुग्ध व्यवसायाकडे कोणी असं लक्ष देत नाही त्यांनी करावा का व्यवसाय? हा व्यवसाय केला तर हरकत नाही. आता सध्याच्या काळात नोकरीचं फार अवघड झालेली आहे परिस्थिती आणि मुळात हा धंदा तसा करायला काय हरकत नाही. फक्त शारीरिक कष्ट स्वतःची करण्याची हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे. निश्चितच त्या करणाऱ्याला फायदा हा दिल्याशिवाय राहत नाही. बर अशा पद्धतीने आहे. ठीक आहे काका अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली धन्यवाद. हं. मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनेलला शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. जय महाराज.